आपल्यासोबत अंकुश अण्णा काकडे साहेब आहेत. मला सांगा, सकाळपासून प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे. नेमकं काय चाललंय राष्ट्रवादी तुमच्या? मी मगाशीच सांगितलं की त्यांचं एक स्पष्ट मत आहे. त्या मताशी ते आजपर्यंत अजून ठाम आहे. त्यांनी राजीनामा दिला अशा बातम्या तुम्ही लावल्या. तुमच्याकडे त्यांचं राजीनाम्याचं पत्र आहे का? तुम्हाला त्यांनी बाईट दिला आहे का? मग हे पत्र दिलेलं नाही, तुमच्याकडे नाही, बाईट दिला नाही, मग अशा बातम्यात आपण मी प्रस्ताव दिला. तर प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे असेल तर नेत्यांकडे तुम्ही माहिती घ्या. बरं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात बैठका झाल्या, त्या बैठकीला ते का नव्हते? का त्यांचा समावेशच नाही त्या कमिटीत? नाही, काल त्यांच्याच उपस्थितीमध्ये बैठक होणार होती. रात्री उशिरा निरोप आले, त्याच्यामुळे आज सकाळी विशाल तांबेंनी निरोप दिले, पण त्यांना अर्जंट काहीतरी मुंबईला जावं लागलं, त्यामुळे ते बैठकीला नव्हते. नाही, त्यांनी सांगितलं सुप्रियाताईंनी त्यांना बोलवून घेतलेलं आहे. ठीक आहे ना, मग आता हे सांगितल्यानंतर परत मला काय विचारतात? नाही, मुद्दा असा आहे, त्यांनी भूमिका घेतली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईल. तर तुमचं काय? आम्ही काय करेल? एक लक्षात, जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. आणि प्रशांत जगताप हे आमच्याबरोबर असतील हे मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो. बरं, तुम्ही अजितदादांच्या राष्ट्रवादीत काही अटी टाकल्यात का? मी काही अटी टाकलेल्या नाही. अटी ज्या टाकायच्या असतील ते प्रदेशवरचे पातळीवरचे नेते टाकतील. बरं, किती बैठका झाल्यात दोघांमध्ये? आमची आजच पहिली बैठक झाली. बरं, फक्त घड्याळावर लढणार की तुतारी असणार की नाही? मी मगाशी सगळ्यांना सांगितलं, तेच तुम्हाला सांगतो की अजून त्याच्यावर ही प्राथमिक पहिली बैठक. दत्ता धनकवडेंनी जाहीर केलं की फक्त घड्याळ असेल, तुतारी नसेल. दत्ता धनकवडेचं मत असेल. माझं मत मी तुम्हाला सांगतो की आम्ही एकत्र बसू आणि सगळे एक विचारांनी आघाडी म्हणून जे काय आमचा निर्णय होईल त्याच्यामध्ये येईल. मग कोणत्या चिन्हावरती लढायचं ते ठरवलं जाईल. तुतारी असेल की नाही? मग तुमची इच्छा आहे की नाही? तुतारी तुमची आहे ना. एकदा आघाडीमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही मान्य करतो. बरं, दुसरं असं, भाजपसमोर अजितदादा सर्व मवियासोबत मनसे उभाटा सगळे धरून एकत्र मोड बांधणार, नवा पुणे पॅटर्न जन्माला घालणार अशी चर्चा आहे. त्यात तसं काय होतंय का? तसं खरं ते अजितदादांना विचारायचं. तुमची इच्छा आहे का तशी काय? अजितदादाचे काय त्यांची तुम्ही, कारण ते काँग्रेसची चर्चा करतायत. ठीक आहे, करत असतील तर चांगली गोष्ट आहे. आणि काँग्रेसचा आमचा पुरोगामी विचाराचा समविचारी आमच्या आघाडीतला पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसबरोबर त्यांची चर्चा होत असेल तर आम्हाला आनंद आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं असेल, प्लस शिवसेना मनसे सुद्धा आम्हाला चालू शकते. म्हणजेच नवा पुणे पॅटर्न ना. आता काय त्याला तुम्ही अजून नाव दिलं नाही. ते होऊ शकतं का असं? नाही, बाळ जन्माला आल्यानंतर नाव द्यायचं असतं. अजून काही ते जन्मालाच आलं नाही तर ते नावाचं काय होणार की नाही? तसं म्हणजे भाजपच्या विरोधात सगळे एकत्र आले तर निश्चित फरक पडू शकतो निकालात. डॉक्टरनी आम्हाला डिलिव्हरीची तारीखच दिली नाही, त्यामुळे आम्ही काय सांगू शकतो? हे होते अंकुश काकडे, नेहमी कोड्यात बोलतात. पण प्रयत्न तोच आहे की भाजप विरोधात सर्व नवा पुणे पॅटर्न एकत्र करून, अर्थात आता उभाटा आणि सेना कशी प्रतिसाद देते, कारण काँग्रेस तर ऑलरेडी बोलणी सुरू आहेत अजितदादांची, त्यामुळं काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील हे आता उघड आहे. मग आता प्रशांतदादा काय करणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, सच्चानंद बुंदे, जे मीडिया पुणे.